मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, नोव्हेंबरपासून राज्यामध्ये महाभरती सुरू होणार आहे आणि तशा आशयाची ही बातमी आहे. सरकार नोकऱ्यांचा पेटारा उघडणार आहे. महाभरती सरकारच्या अजेंड्यावर आहे आणि सर्व विभागातील जे काही अधिकारी आहेत त्यांना याकरता कामाला सरकारने लावलेलं आहे. यामध्ये बऱ्याचशा जागा ह्या भरल्या जाणार आहे. तर त्याबद्दलची ही बातमी आहे. जाणून घेऊया कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत आणि कशा प्रकारच्या जागा ह्या भरल्या जाणार आहेत. नोकर भरतीवरील बंदीमुळे निर्माण झालेला रोष ओसरावा, विरोधकांना हल्ल्याची संधी मिळू नये यासाठी राज्य शासनाने भरतीचा मुद्दा अजेंड्यावर घेतलेला आहे. दिवाळीला भरती प्रक्रियेचा श्रीगणेशा सुरू होणार आहे. न्यायालयीन प्रकरणाचा तसेच मराठा आरक्षण मुद्द्याचा अडथळा या भरती प्रक्रियेमध्ये येऊ नये यासाठी सर्व विभागांना कामाला जुंपण्यात आल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी यांना दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर्षी रिक्त जागापैकी 50% जागा भरण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते. वर्ष संपायला आता 2 महिने राहिले आहेत. 7-8 महिन्यात निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजायला सुरू होणार आहेत. त्यामुळे सरकारने भरती अजेंड्यावर घेतल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. उच्च शिक्षणातील 40% रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दिवाळीला प्रत्यक्ष भरती सुरू न झाल्यास किमान प्रक्रिया तरी सुरू व्हावी अशी अशा पद्धतीने सूत्रे हलवण्यात येत आहेत. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि शिक्षणासह सर्व विभागांना कामाला जुंपण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष भरती होण्याची चिन्हे आहेत. नोकर भरतीतील न्यायालयीन प्रकरणाचा अडथळा दूर करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी नवी दिल्लीला ठाम मांडून बसलेले आहेत. अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी सुद्धा तिथे आहेत. कोणत्या विभागामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत हे जाणून घेऊया. सहाय्यक प्राध्यापकाच्या 4,600 जागा भरणार. राज्यात सहाय्यक प्राध्यापकांच्या 11,500 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 4,600 जागा म्हणजे 40% जागा भरण्यात येणार आहेत. CHB प्राध्यापकांच्या मानधनात घसघशीत वाढ. कंत्राटी नेमणूक विचाराधीन आहेत. विविध विभागाच्या 72,000 रिक्त जागापैकी 29 ते 30,000 पदे भरण्याचा सरकारचा मानस आहे. यापैकी 11,000 पदे ग्रामीण विकास विभागातील असून आरोग्य विभागात 10,500, पोलीस विभागात 7,100, कृषी विभागात 2,500 याप्रमाणे भरती प्रक्रिया ही नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इतरही विभागातील जागा या भरतीमध्ये आहेत. त्या अनुषंगाने आपण तयारीला लागायचं आहे. नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. नोव्हेंबरपासून सर्व प्रकारच्या जाहिराती या येण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची ही आपल्यापर्यंत माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवलेली आहे. आपल्याकडे सुद्धा वेळ आहे, त्यामुळे आपण तयारीला लागायचं आहे. आपण ज्या विभागाची किंवा ज्या पदाची तयारी करतात त्या पदाची आपण चांगल्या तऱ्हेने तयारी करा. नक्कीच आगामी काही दिवसामध्येच जाहिराती ह्या येतील. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद.